नमस्कार, मी नीता पोद्दार. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावातील 400हून अधिक लोकांना आज अन्नातून विषबाधा झाली आहे. शिवनाकवाडी गावात यात्रेदरम्यान आज दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महाप्रसाद खाल्ल्यानं गावातील सर्वच लोकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. शिवनाकवाडी गावात यात्रा सुरू आहे. या निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीतून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्यांना माझी नम्र विनंती आहे, नम्र आवाहन आहे की आपण शरदवाड असेल, शिवनाकवाडी असेल, या परिसरामध्ये जे काही या यात्रेमध्ये येऊन गेलेले असतील किंवा ज्यांना काही त्रास असेल, असो अथवा नसो, सर्वांनी पाणी उकळून गाळून मग प्यावं. अन्यथा त्याच्यामध्ये मेडिक्लोर टाकलेलं असेल, पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून मेडिक्लोरचा वापर करून तेच पाणी प्यावं. शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यावं. शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ कुठलेही खाऊ नका आणि बाहेरचं पाणी पिऊ नका. नागाव इथं उसाच्या फडाला तोड आल्यानं फडकऱ्यांनी उभा ऊस चोहू बाजूने पेटवून दिला. त्यामुळे यात पिल्लासह लपलेल्या बिबट्या मादीनं जाळाची धक लागताच पलायन केलं असल्याचं फडकऱ्याच्या लहान मुलानं पाहिलं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे ज्या दिशेनं बिबट्यानं पलायन केलं त्या परिसरात काही पाहुल खुणा सापडतात का ते पाहिलं, पण काहीच सापडलं नसल्यामुळं आज रात्री ड्रोनद्वारे त्याचा तपास करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या आगीत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला तर एका घोणस जातीच्या विषारी सापालाही आपले डोळे गमावे लागले. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या एका फलकानं सर्वांचं लक्ष वेधलंय. या फलकातून शहरवासियांची अवस्था व्यक्त करण्यात आली आहे. हदवाड्याअभावी कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी झाली असल्याचं या फलकातून व्यक्त करण्यात आलंय. आता कोणी बी काय बी म्हणू द्या, हदवाडीसाठी लढाई आरपारची असा मजकूरही फलकावर लिहिलाय. हदवाडी संदर्भात जागृती करण्यासाठी कोल्हापूर शहर हदवाडी कृती समिती, शिवाजी पेठ तरुण मंडळ, सर्व तालीम आणि तरुण मंडळे यांच्याद्वारे हा फलक उभा करण्यात आलाय. सध्या या फलकाची कोल्हापुरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या गंगावेश इथल्या दत्त मेडिकलच्या मालकाला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मेडिकल चालक योगेश निगवेकर, वय 42, राहणार गंगावेश असं त्याचं नाव आहे. फुलेवाडीतील बोगस डॉक्टर दगडू पाटील याच्याशी असलेलं कनेक्शन उघड होताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेडिकल दुकानातून बोगस डॉक्टरला गर्भपात करण्याच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकानं फुलेवाडी, जुना बुधवार पेठ आणि ज्योतिबा डोंगर येथे छापे टाकून तपासणी केली होती. 20 डिसेंबरला झालेल्या कारवाईत बोगस डॉक्टर दगडू पाटील आणि त्याच्या 4 साथीदारांना अटक झाली होती. संशयितांच्या चौकशीतून गंगावेश इथल्या दत्त मेडिकलचा मालक योगेश निगवेकर यांना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला होता. जुना राजवाडा पोलिसांनी निगवेकरला मंगळवारी सकाळी घरातून अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावर कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सोलापूरकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे. अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना टीका केलेली आहे. लाच घेऊन आग्र्यावरून सुटका झालेली आहे आणि अनेक अशा पद्धतीने त्यांनी अपमान केलेला आहे. राहुल सोलापूरकरचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय, परंतु ह्या सरकारने त्यांना त्वरित अटक करणं गरजेचं आहे. ह्या सरकारमध्ये असलेली काही मंडळी, विशेषतः या भाजप सरकारमध्ये, त्यांच्या विचाराच्या सरकारमध्ये काही लोकांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करण्याची स्पर्धा सुरू केलेली आहे आणि हा महाराष्ट्र सहन करतोय. या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, जे आपलं दैवत आहे, त्याचा आपण उठसंब्या कोणतरी सटरपटर कोणता अपमान करतोय ते आपण सहन करायचं. कोण राहुल सोलापूरकर? कोण आहे ते? एक अडगळीत पडलेली व्यक्ती, कुठं तर प्रसिद्धी शोधतात येण्यासाठी आणि कुठला तर चिरीमिरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत जातील आणि आपण गप्प बसायचं? नाही गप्प असणार. या महाराष्ट्रातील शिवप्रेमी, शिवसैनिक, शिवभक्त अजिबात कुठल्याही पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाहीत. राहुल सोलापूरकरांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारने गंभीर विचार केला पाहिजे आणि अटक केली पाहिजे. होशारी झाले आणि कोण झाले, आता राहुल सोलापूरकर बाहेर काढलाय तुम्ही.
ह्या कोल्हापुरात राहुल सोलापूरकरांना एक सांगतो, याचं धाडस करू नका. कोल्हापूर पायतानी तुमचं स्वागत करू आम्ही शिवसैनिक आणि शिवभक्त आणि शिवप्रेमी. आणि विशेषतः कोल्हापुरातील संस्थांनी संघटनांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला विनंती करतो, अशा नालायक माणसाला कोल्हापूर बोलण्याचं धाडस करू नका. अन्यथा शिवसैनिक त्याचा चोख त्याला प्रत्युत्तर देतील आणि त्याला पळवून लावतील, हे वाक्य निश्चित. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक रंकाळ्याचं काही महिन्यापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलं होतं. रंकाळा परिसराच्या आजूबाजूला दिवे लावण्यात आले होते. या दिव्यांच्या रोषणाईनं रंकाळ्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. पण काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी इथल्या दिव्यांची दुरवस्था करण्यास सुरुवात केली आहे. याचा आढावा काही दिवसापूर्वी लाईव्ह मराठीनं घेतला होता. पण अद्यापही प्रशासनाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचं पाहायला मिळतंय. प्रयागराज इथं सुरू असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजेरी लावली. अष्टमीच्या शुभ दिवशी पवित्र गंगा नदीवर असणाऱ्या त्रिवेणी संगम इथं अमृतस्नान केलं. तसेच कडक सुरक्षेच्या व्यवस्थेत त्यांनी नौकेच्या माध्यमातून या भागाचा आणि कुंभमेळाव्याचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी स्नान करताना भगवे कपडे आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली होती. मंत्र उच्चारांचा पठण करत पंतप्रधानांनी हे महास्नान केलं. त्रिवेणीच्या पावन संगमावर स्नान केल्यावर पंतप्रधानांनी गंगेची पूजा अर्चा केली. यावेळी 26 साधू संतांसोबत त्यांनी हा विधी पार पाडला. यावेळी पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. तीर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यांच्या आत्महत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरीष महाराज हे 30 वर्षाचे होते, मात्र त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. शिरीष महाराज यांच्या आत्महत्येनंतर तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येते. कोल्हापुरात आज दुपारी एनसीसी भवन जवळ 4 व्हीलर गाडीला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि संपूर्ण आग विझवली. या आगीत गाडी जळून भस्मसात झाली असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावर उभाटा गटानं पुण्यातील कोथरूड येथे असणाऱ्या सोलापूरकरांच्या घराबाहेर आंदोलन केलंय. तर त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखवल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी.